सालाबादप्रमाणे संतोष माता उत्सव हा दरवर्षी पार पडला जातो आणि त्याचप्रमाणे आजही तो उत्सव चालू आहे व पिंपरी चिंचवड पुणे येथील नानाशेठ वागचौरे म्हणून व्यक्ती या संतोष माता उत्सवाचा पूर्ण खर्च स्वतःच करतात। तर आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊया की संतोष मातेचा हा उत्सव हे किती वर्षापासून करत आहेत। हॅलो, हा उत्सव गेल्या 32 वर्षापासून करत आहे। तरी पण मी वैयक्तिक खर्च आणि सर्व खर्चाने सहखर्चाने मंदिरं बांधून स्वतःच्या खर्चाने सर्व कामं करतो। आतापर्यंत कुठल्याही कामामध्ये कोणाची वरागणी किंवा चिठ्ठी पावती फाडलेली नाही किंवा असं काही केलेले नाही। तर प्रत्येक सालाबादप्रमाणे 31 डिसेंबरला आणि 1 जानेवारीला हा उत्सव चालू होतो। यापुढील हा यात्रा उत्सव तुम्ही कशा प्रकारे साजरा करणार आहात? यापूर्वी जसा प्रत्येक वर्षी करतो असंही हमेशा करता साजरा करणार। यापुढे अजून काही नवीन करू इच्छिता का तुम्ही? नवीन तर नेहमी करतो, प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे प्रोग्राम करतात। यापूर्वी आपण जी यात्रा भरत होतात त्याप्रमाणे या वर्षी देखील काही लोकांचा प्रतिसाद काही वेगळा वाटतोय का तुम्हाला? नाही, व्यवस्थित वाटतो। सर्वांचा वेगळा वेगळा होत नाही काही। प्रत्येक वर्षी जसे असतात तसं नेहमी आणि आमच्या गावचे सरपंच आणि बाकीचे त्यांचे सहकारी सर्व लोकांनी मला 32 वर्ष सहकार्य केलेले आहे आणि कुठल्या कामामध्ये काही अडचणी येऊ नाही दिलेली आणि माझ्या कामामध्ये हमेशा प्रत्येक कामात त्यांनी स्वतःने भाग घेऊन सर्व कामं ती स्वतः हँडल करतात आणि मी फक्त साईडला असतो। मागील वर्षाप्रमाणे तसेच आता चालू वर्षाप्रमाणे देखील पहिल्या वर्षापासून तर आजच्या 32व्या वर्षापर्यंत पब्लिक किंवा सर्व काही यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत ते करतच असतात आणि पहिल्या वर्षापासून आजच्या वर्षापर्यंत तेवढीच गर्दी आजही या यात्रा उत्सवाला असते। यानंतर आपल्या या धानोऱ्या गावाचे सदस्य माननीय रामनाना शेळके हे या यात्रेविषयी थोडीशी माहिती सांगतील।
यात्रेचा विषय जर बोलायचं ठरलं तर गेले 32 वर्षापासून आदरणीय नानाशेठ वाकचौरे हे कार्यरत काम करत आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा व्यवसाय आहे आणि असे 12 मंदिरं त्यांची आहेत. पिंपरीत आहे, केडगावमध्ये आहे, दशमीगावांना आहे, संगमनेरला एक आहे आणि नगरला, अहमदनगरला, केडगावमध्ये पण आहे आणि शनी शिंगणापूरला पण त्यांचे मंदिर आहेत. असे 12 मंदिरं त्यांची उभारणी केलेली आहे. त्यांचा फार मोठा संकल्प आहे. या ठिकाणी एक छोटंसं कार्यालय तयार करून गोरगरिबांना फक्त 50 रुपयाच्या पावतीवर त्यांना विवाह सोहळा अगर बाकीचे कामं व्यवस्थित म्हणजे सांस्कृतिक कामं त्या कार्यालयात करण्याची त्यांचा संकल्प आहे, मानस पण आहे. त्यांचे चिरंजीव सनीशेठ वाकचौरे हे त्या गोष्टीत गोल्डमॅन म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव लौकिक आहे. ते चांगल्या पद्धतीने लोकांच्या सेवेत आहेत. गोरगरिबांच्या, दीनदयाळच्या, दलितांच्या त्या सेवेशी हजर राहतात. कधी आवाज दिला तर 2 रुपयाची मदत जर कोणी मागितली तर ते नाही म्हणत नाहीत. आणि गेल्या वर्षी म्हणजे 32 वर्षापासून स्वतः एवढा खर्च, लाखो रुपये जे खर्च करतात, गावाचा आणि आमचा कुठलाही या पैशाशी संबंध नाही. फक्त आमचे 3 पिढ्यापासून ऋणानुबंधन संबंध आहेत त्यांच्याशी, म्हणून आम्हाला ते जवळकी करतात. नांदुरा गावचे सरपंच माननीय देवीदास सुधावंत हे देखील या यात्रेविषयी थोडीशी माहिती सांगतील. खरोखरच ही यात्रा गावची नानाशेठ खूप चांगली करतात. ह्या यात्रेमध्ये सर्व खर्च ते स्वतः करतात. गावातील सर्व मंडळी त्यांना सहकार्य करतात. तसेच नानाशेठ वाकचौरे हे पुण्यात स्थायिक असताना असून देखील दर शुक्रवारी संतोष मातेच्या आरतीसाठी उपस्थित राहतात. तरी त्यांना आजपर्यंत 32 वर्षात कधीही अडचण आली नाही. ते त्यांच्याकडून 1 मिनिटात जाणून घेऊया आपण की का व कसे हे साध्य करतात. हॅलो, देवी माता मला प्रसन्न झालेली आहे. त्यामुळे मी तिथून असं संकल्प गावामध्ये ठरवलेला होता की जिथं जन्मभूमी आहे तिथं मंदिर पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येक शुक्रवारी इथं येतो, हार फुलाने पूजा करतो, व्यवस्थित भाविकांना आरती देतो, भाविकांना पूजेचा लाभ देतो आणि सकाळी पहाटे शनी शिंगणापूर करून पुण्याला जातो. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे गोल्डमॅन म्हणून नावाजले जाणारे सनी वाकचौरे हे नानाशेठ वाकचौरे यांचे चिरंजीव आहेत. नानाशेठ वाकचौरे जसे या संतोष मातेच्या यात्रेमध्ये भरपूर कार्यरत असतात, स्वखर्चाने ही यात्रा पूर्ण करतात, तसेच त्याच प्रकारे त्यांचे चिरंजीव देखील सनी वाकचौरे हे या यात्रेत येऊन निरनिराळे उपक्रम राबवून खरोखरच यात्रेत सुशोभता वाढवतात. तर आपण या सनी वाकचौरे यांना थोडक्यात माहिती विचारूया की आपण या संतोष माता यात्रा उत्सवामध्ये नेमके हा यात्रा उत्सव तुम्ही किती वर्षापासून साजरा करतात? आमचे वडील गेल्या 32 वर्षापासून इथं यात्रा करत आहेत आणि गावकऱ्यांचा खूप सपोर्ट आहे पप्पांना आमच्या. आणि दरवर्षी आम्ही करणार, इथनं पुढे तर मीच करणार आहे. ते खूप त्यांची तब्येत नसती बरी तर मीच बघतो आता सगळं. त्यानंतर या यात्रे मागील 32 वर्षापासून तुम्ही यात्रा साजरी करतायत, पण यापुढे तुम्ही यात्रा कशी किंवा यात अजून काय वाढवणार आहात? खूप काही गोष्टींचा चेंज करणार आहे. पुढच्या वर्षी दिसेलच तुम्हाला, ते बोलण्यापेक्षा डोळ्यांनी बघितलेला फरक पडेल. तुम्हाला ह्या यात्रा साजरा करताना या गावातील लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो? खूप छान असतो, खूप छान असतो. दरवर्षी खूप सपोर्ट करतात गावकरी. आणि गेल्या 32 वर्षापासून कुठल्याही अडचण येऊ नाही दिली त्यांनी. गेल्या 32 वर्षापासून कुठलीही अडचण येऊ नाही दिलेली. आणि माझा खर्च असतो, पण माझ्या खर्चापेक्षा जास्त त्यांचं सहकार्य असतं. त्यामुळे माझा खर्च आणि त्यांचं सहकार्य दोन्ही मी बरोबरीला असतं, म्हणून ती आनंदामध्ये मी यात्रा पार करतो प्रत्येक वर्षी. खरोखर आणि अशीच करत राहणार वर्षोनवर्षी अशीच पार पाडणार आणि व्यवस्थित हँडल करणार सर्व गावकरी मिळून. त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या पप्पांकडनं आणि संतोष मा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न. खरोखरच नानाशेठ वाकचौरे आणि सनी वाकचौरे यांनी या गावाला खरोखरच महाराष्ट्रात एक नाव दिलं आणि यांच्या या कार्याला खरोखरच सर्व गावकऱ्यांचा सलाम.
obvious career option for today's youth. But many students fail because Maths maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the MBA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.